नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनल गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही थंबनेल पाहिल्याप्रमाणे, टायटल पाहिल्याप्रमाणे की जी मुलींना मोफत शिक्षण जी योजना होती ती भरपूर दिवस झाले जाहीर करण्यात आलेली होती, पण तिचा कुठं JR वगैरे काही आलेला नव्हता. पण आता हिचा JR काल जाहीर झालेला आहे 8 तारखेला. तर या JR मध्ये काय काय आहे, कोणाला हे मोफत शिक्षण आहे, कोण याच्यासाठी पात्र आहे, ही संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या अशाच मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील माहिती होईल. पहा, तर व्हिडिओ सुरू करूया. जर तुम्हाला काही अडचण असेल तर खाली व्हिडिओच्या खाली कमेंट केली तरी चालेल. तर व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच काय EWS, ठीक आहे, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय म्हणजेच SEBC, ठीक आहे, तसेच इतर मागासवर्गीय म्हणजेच OBC या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50% ऐवजी 100% लाभ मंजुरी करण्याबाबत या ठिकाणी JR मध्ये डायरेक्ट स्पष्ट केलेलं आहे. आधी 50% परीक्षा फी आणि कॉलेज फी घेतली जात होती, आता 100% घेतली म्हणजेच मोफत आहे, ठीक आहे. महाराष्ट्र शासनाने JR काढलेला आहे. या ठिकाणी तारीख देखील दाखवतो मी, 8 जुलै, ठीक आहे. 8 जुलैला हा JR या ठिकाणी आलेला आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करू. संदर्भ पहा कशासाठी आहे ते तुम्ही वाचू शकता. डायरेक्ट प्रस्तावना मी या ठिकाणी सांगत आहे. पहा, OBC जे असेल, EWS जे प्रवर्गातील असतील किंवा यांचे SEBC म्हणजेच मराठी आरक्षण ज्यांना या ठिकाणी मिळालेलं आहे ते मराठा आरक्षण, त्याची ते विद्यार्थी याचा पात्र राहणार आहेत. ज्याचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल ते विद्यार्थी या ठिकाणी पात्र राहणार आहेत, ठीक आहे. तर आता पहा, व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींना व्यावसायिक शिक्षण म्हणजे काय तर ते देखील सांगतो. इंजिनिअरिंग फील्ड असेल, डॉक्टरेट म्हणजे MBBS वगैरे, किंवा डिग्री असेल एखादी, किंवा अजून उच्च शिक्षणाचे मेडिकल कोर्सेस असतील, ह्या संपूर्ण व्यावसायिक जे क्षेत्र आहेत त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी मोफत शिक्षण देण्यात येणार आहे. 36% म्हणजे इत्यादी मर्यादित आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार NEP व्यावसायिक शिक्षणातील मुलींना प्रमाण वाढवण्याच्या दृष्टीने व मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी प्राप्त व्हाव्या, ठीक आहे. तसेच महिलांना सक्षमीकरणा अंतर्गत आर्थिक पाठबळ अभावी व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यापासून मुली वंचित राहू नयेत, ही बाब विचारात घेऊन राज्यमंडळाची म्हणजे पहा, ही राज्यमंडळाची बैठक झाली होती 5 तारखेला. यामध्ये यांनी निर्णय घेतलेला आहे. तर पहा, या ठिकाणं जे राज्यातील शासकीय महाविद्यालय, शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालय, अत्यंत अनुदानित, टप्पा अनुदान व कायम विनाअनुदानित महाविद्यालय, तांत्रिकेतने, सार्वजनिक विद्यापीठे, शासकीय अभिमत विद्यापीठे, खाजगी अभिमत विद्यापीठे या ठिकाणी व सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमास शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबवण्यात येणाऱ्या केंद्रभूत प्रवेश प्रक्रिया या ठिकाणी ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या कमी असेल त्यांना ह्या योजनेचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे, ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्ही JR वाचायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन टाकेल मी JRची, त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि JR या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे, ठीक आहे. मी थोडक्यात एक माहिती सांगतोय या ठिकाणी की तुम्हाला हे जे शिक्षण आहे या ठिकाणी पाहू शकता की या ठिकाणी ओरिजिनल साईन वगैरे आहे. तुम्ही म्हणता ना हा खोटा वगैरे JR आहे, तसं काही नाही आहे. महाराष्ट्र शासनाचा JR आहे. यामध्ये मी थोडक्यात एक माहिती देतो की ज्या OBC, EWS किंवा मग SEBC जे प्रवर्गातील मुलींना मोफत शिक्षण देण्यात येणार आहे, ठीक आहे. ज्यांचे उत्पन्न 8 लाखाच्या कमी आहे त्यांना मोफत शिक्षण आहे. आता समजा भरपूर जण म्हणतात आम्ही तर कॉलेजला फी भरलेली आहे, ठीक आहे. इंजिनिअरिंग फील्ड असेल किंवा डॉक्टरेट, मेडिकल या कोणत्याही फील्डमध्ये असेल, तर त्यांना मी हे सांगतो की त्यांची फी ज्यावेळेस कॉलेजला प्राप्त होईल सरकारकडून त्यांना देखील मागं देण्यात येणार आहे फी, ठीक आहे, जरी भरलेली असेल तर. आणि ज्यांनी नसेल भरली तर त्यांच्यासाठी तर चांगलंच आहे, त्यांना म्हणजे डायरेक्टच त्यांची सरकार फी भरणार आहे 100%. तर हा JRसाठी मला या ठिकाणं तुम्ही 500+ लाईक द्याल, मला खात्री आहे. हा JRची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. संपूर्ण JR वाचा आणि या ठिकाणी तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल. कॉलेजला ती फी भरणार नाहीत. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक, शेअर, सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.